अभि शिंदे आणि राहुल धनावडे ही जोडी आहे. एका बाजूला पिंपरी गावचे अभि शिंदे आणि एका बाजूला मोहाट गावचे राहुल धनावडे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव आली आणि त्यानंतर मॅचला पुन्हा सुरुवात. बॉलर तयार, आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. एका धावेसाठी एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. एक पेक्षा अधिक काही मिळू शकणार नाही. तुम्ही पाहताय दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीगचा हा पर्व क्रमांक 3चा रणसंग्राम. एका बाजूला राहुल धनावडे यांनी पाठीमागच्या मॅचमध्ये खेळ चमकदार केला होता. किरण शिलाटकर आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. ज्यांचा आयफोन होता त्यांना मिळालेला आहे, याच्या पण दक्षता घ्या. आणि अखेरकार या बॉलवरती बॉलने ओलांडली सीमारेषा. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धावेंसाठी होईल फरार. रन्स मिळतील 4. आला धावसंख्या वाढवणारा टीम तन्मय टायटन्स या टीमसाठी चौकार. आता मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करायला फलंदाजांनी सुरू केलेलं आहे. या अगोदर फलंदाज थोडेसे संत गतीने बॅटिंग करत होते आणि सध्याच्या घडीला राहुल धनावडे हे नाव चर्चेमध्ये आहे. पाठीमागच्या मॅचमध्ये राहुल धनावडे यांनी ज्या प्रकारचा खेळ केला होता ना तो बहारदार होता, परंतु एका बाजूला किरण शिलाटकर गोलंदाजी मार्गवरती पुन्हा तयार होत आहेत. पाठीमागच्या मॅचमध्ये किरण शिलाटकर यांनी गोलंदाजीमध्ये चमक दाखवली होती. बॅटिंग त्यांना नावाप्रमाणे करता आली नव्हती, परंतु आता या मॅचमध्ये त्यांना अष्टपैलू कामगिरी करावी लागेल. पुन्हा तयार क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलताना किरण शिलाटकर. बॉल आला, त्याला सन्मान द्यायला भाग पाडलेला आहे. बॉल थोडासा पुढे ठेवला आणि या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव प्राप्त होणार नाही. निर्धाव बॉल या बॉलच्या पाठीमागे येत आहे. टप्पा पडल्यानंतर या बॉलला सन्मान दिलाय. त्यापेक्षा अधिक काही बॅटिंग करताना राहुल धनावडे यांनी केलं नाही. षटक क्रमांक 1चा खेळ. धावसंख्या आहे धावसंख्या 6. धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करताना टीम तन्मय टायटन्स. चला घाई करा. टीम पाबळ पॅन्थर्स आणि टीम तन्मय टायटन्सला विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 2ला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती यश दुनळे जिदुंद गावचे आहेत. पाठीमागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केलाय. पुन्हा तयार. प्रहार या बॉलवरती केला. अडवण्याचा प्रयत्न डीपला चांगला होतो. डीप कव्हरला बॉलची फेकी. सध्याच्या घडीला अभि शिंदे यांनी काय केलेलं आहे, स्ट्राईक रोटेट केलेला आहे आणि स्ट्राईक वरती सातत्याने राहुल धनावडे यांना आणलेला आहे. कारण पाठीमागच्या मॅचमध्ये राहुल धनावडे यांनी केलेला खेळ हा जबरदस्तच होता आणि त्याचमुळे की काय पुन्हा एकदा त्यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे. गोलंदाजी मार्गवरती यश दुनळे पुन्हा तयार होतील. राईट आर्मवरचं विकेट उजव्या स्टिकच्या बाहेर. नजर रोखून धरले. पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. फ्रीडचा बॉल याच्यानंतर आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढे आता यश दुनळे यांना अग्निदिव्यातून जावं लागेल आणि बॅटिंग करताना राहुल धनावडे यांना आता मुभा आहे मोठा फटका खेळण्याची. निश्चित आता या बॉलच्या पाठीमागे पंच काय सांगतील, कारण बॉल टाकताना क्रिजच्या पाठीमागे बॉल टाकला. हा नो बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. वारंवार या चुका करून चालणार नाही. नऊ धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. एकच बॉलचा आतापर्यंत ओव्हर नंबर 2 मध्ये खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा यश दुनळे प्रयत्नांची पराकाष्ठा. आता ही लाईन चांगली, हा टप्पा चांगला, याच दिशेने बॉल टाकावे लागतील. हा जो टप्पा आहे तो फार चांगला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल उसळताना पाहिला मिळाला आणि हा डॉट आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे दुहेरी गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. दुहेरी मिश्रण तुम्हाला आपल्या गोलंदाजीमध्ये करावं लागतं. आक्रमण केलंय लॉंग ऑफला. या बॉलची उडान. बॅटिंग करताना तन्मय टायटनसाठी राहुल धनावडे यांचा 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. जसा बॉल टप्पा पडला तसा बॉल पाठवला लॉंग ऑफच्या डोक्यावरतून सीमा रेषेच्या पलीकडे.
सरळ 6 धावेंसाठी शक्ती आणि युक्तीचा साधला मेळ आणि या बॉलवरती राहुल धनावडे यांनी केला चांगला खेळ. बॉल पाठवला सीमापार. पहा जेवायचं कोण बाकी असेल कोणता खेळाडू वगैरे तर आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि आपलं लंच जो बॉक्स आहे तो आपण स्वीकारा. आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. लागोपाठचा दुसरा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये केलाय आणि हाई बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी एक दिमागदार फटका आलाय. राहुल धनावडे यांनी पुन्हा एकदा आक्रमण केलं. पाठीमागचा सामना जर आपण पाहिला असेल ना तर राहुल धनावडे यांनी षटक क्रमांक 2 मध्ये आक्रमण केलं होतं आणि याही मॅच मध्ये त्याच प्रकारची परिस्थिती आलेली आहे. तिसरा षटकार जर मारला तर किशोर चिकणे आबा यांच्या वतीने 501 रुपये, परंतु हा वाईड आहे. त्यामुळे अजून तिसरा षटकार जर बॅटिंग करताना मोहाटच्या राहुल धनावडे यांनी मारला ना तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये त्यांनी अशा प्रकारचा कारनामा केला होता, परंतु एका बाजूला यश दुबळे यांना कमबॅक करावं लागेल. आयुष्यात ज्यावेळेस सर्व काही संपल्यासारखं वाटेल ना त्यावेळेस पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण या वेळेची सुरुवात शून्यातून नाहीये तर ती अनुभवातून आहे आणि अखेरकार तो अनुभव कामी आला आणि विकेटचं पतन झालं. राहुल धनावडे येतात माघारी. टीम पाबळ पॅन्थर्सला पहिलं सुयश. चौथ्या बॉलला नावायचं तिसऱ्या बॉलला अमर चिकणे. बोला बोला अमर चिकणे मला आवाज येत आला ऐकली. हे राहुल धनावडे यांचे मोठे बिग फॅन आहेत आणि ते या सामन्याचा आढावा घेतात त्यांनी फोनवरती सांगितलेलं आहे. परंतु राहुल धनावडे आउट होऊन माघारी आलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अमर चिकणे. लिगाडेवाडीचे अमर चिकणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती आलेले आहेत. लिगाडेवाडीचे एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला येत आहेत. बॉलर तयार. फटका तर खेळलाय. धावा किती मिळतील हे पाहावं लागेल. खेळाडू सीमारेषे लगत आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि सहजरित्या या जुबडीने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या आहे 2 षटकांच्या अखेरीस. प्रथम बॅटिंग करताना टीम तन्मय टायटन्स टॉस जिंकून 24 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. एका घड्याच्या मोबदल्यामध्ये मोहाटचे राहुल धनावडे आउट होऊन माघारी गेलेले आहेत. आता या जोडीला डाव सावरावा लागेल. एक पार्टनरशिप उभी करावी लागेल. अभि शिंदे आणि त्यांच्या सोबतीला अमर चिकणे मैदानाच्या आतमध्ये. आता पिवळ्या बॉलने आता हे षटक हाताळलं जाईल. येल्लो बॉल षटक क्रमांक 3 आणि आता गोलंदाजी मार्गवरती कुणाला बोलवलं जाईल हे पाहावं लागेल. आणि पाठीमागच्या मॅच मध्ये ओव्हर नंबर 3 साठी आपण चर्चा केली होती की बरेचसे पर्याय या टीमकडे उपलब्ध आहेत आणि त्याच वेळेस मात्र समीर दुंदळे यांना बोलवलं होतं आणि त्याच प्रकारचा पर्याय निवडण्याचा प्रयत्न पाबळ पॅन्थर्सने केलेला आहे. समीर दुंदळे यांना गोलंदाजी मार्गवरती आणलेला आहे. क्रमांक 3च्या षटकासाठी पिवळ्या चेंडूने हे षटक हाताळायचं आहे. षटक क्रमांक 3ला सुरुवात चला करा घाई दोन्ही संघांना आपण करूया. विनंती सायकलला बॅटिंग मध्ये अभि शिंदे. बघू मला नाही फुट पडू. बॅकफूट वरती गेले. पंच केलाय आणि बॉल सीमारेषा पार. अभि शिंदे यांचा वार. अभि शिंदे टिपिकल फटका सीमारेषेच्या पलीकडे चाललाय आणि अशाच खेळासाठी अभि शिंदे ओळखले जातात जाणले जातात आणि तो फटका अभि शिंदे यांनी मैदानाच्या आतमध्ये खेळला. बॅकफूट वरती गेले. ताकदीचा योग्य वापर केला. टायमिंग प्रॉपर केलंय. आणखीन एक फटका मोठा आलाय परंतु लांबी कमी पडलेली आहे आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आलं होतं 2,000 रुपयाचं पारितोषिक होतं त्यांच्या अर्धशतकी खेळीसाठी. परंतु आता अभि शिंदे आउट होऊन येत आहेत माघारी.
ताबी शिंदे जड पावलांनी माघारी येत आहेत. मोठा फटका खेळायला गेले, लांबी कमी पडली आणि मोबदला भोगावा लागला. परंतु मैदानाच्या आतमध्ये घरातघर गावचे आकाश सुर्वे मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. आणि निश्चित आज एका बाजूला जी विकेटची पतझड आहे तन्मय टायटन्सला थांबवावी लागेल. परंतु पाबळ पॅन्थरने 2 आक्रमक फलंदाज माघारी पाठवले. स्ट्रायकर जोडी पूर्णपणे माघारी आलेली आहे आणि याचं श्रेय गोलंदाजांना जात आहे, जी गोलंदाजांनी केलेली आहे. खास करून समीर दुंदळे यांनी अगोदर एक मोठा फटका खर्च केला होता, त्यानंतर जोमाने कमबॅक केलं. असं म्हणतात ना, यश हे अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं. दोन्ही खेळाची मजा लुटायला मित्रांनो धैर्य लागतं आणि त्याच धैर्याने आज खेळावं लागेल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु पहा आकाश सुर्वे दुधा मनस्थितीमध्ये अडकले. बॉल खेळावा की सोडून द्यावा, आणि हा बॉल शेवटी प्रयत्न केला परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. बॉल प्रेक्षकाच्या हातामध्ये विसवला. कोणती धाव नाहीये. डॉट. समीर दुंदळे आपली चमक धमक गोलंदाजीमध्ये दाखवताना स्ट्रायकर एंडला आकाश सुर्वे बॅटिंगमध्ये तयार. नजर रोखून धरली. पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. तीन बॉल मारणार नाही तेव्हा बॉल धावण्याचा पाचशे तर लावा. बॉलर तयार. फुल टॉस बॉल योग्य न्याय देऊ शकले नाही आकाश सुर्वे या बॉलला, परंतु या बॉलच्या पाठीमागे काही धावा दाबून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. धावसंख्या पुढे सरसावताना जाऊन पोहोचलेली आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद तन्मय टायटन्स. पाठीमागच्या मॅचमध्ये तन्मय टायटन्सने 77 बनवलं होतं, परंतु या मॅचमध्ये पाबळ पॅन्थरने खेळ चांगला केलेला आहे. ज्या तन्मय टायटनने पहिल्या मॅचमध्ये चांगल्या धावा कुठल्या होत्या अशा संघाला बांधून ठेवलंय. कमी गतीचा बॉल. आज आकाश सुर्वे यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. बॅटिंग करताना वेळेची अचूकता साधता आली नाही आणि किंबहुना पाबळ पॅन्थर आणि समीर दुंदळे यांनी काय गोलंदाजी केली आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 34 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 4 ला सुरुवात किरण शिलाटकर गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. एका बाजूला बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय अमर चिकणे यांच्याकडे ती प्रतिभा आहे, परंतु समोर निजरे गावचे एक प्रतिभावंत ऑलराऊंडर आहेत. कमी गतीचा बॉल टाकला, ही खासियत आहे. या अगोदर KSK प्रीमियर लीग जिल्हा ऐकवाल म्हणून खेळणारे किरण शिलाटकर गोलंदाजी मार्गवरती आहेत आणि त्यांच्या विरुद्ध प्रहार करायचा आहे. अमर चिकणे पुन्हा तयार. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल दिशा दिली आहे. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? चिखलातून मार्ग काढलाय. फेक स्ट्रायकर एंडला आणि तोपर्यंत सहजरित्या 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण झालेल्या आहेत. त्या धावांची गरज आहे आणि धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. बॅटिंग करणारी टीम तन्मय टायटन या टीमला गिअर बदलावा लागेल, कारण षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. 60+ वगैरे किंवा 65 धावा फायटिंग स्कोर असू शकतो, परंतु पाबळ पॅन्थर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाबळ पॅन्थरने आतापर्यंत केलेली आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाबळ पॅन्थरच्या माध्यमातून कमालीची षटके आतापर्यंत हाताळलेली आहेत. ओव्हर नंबर 4चा थरार. स्ट्रायकरला पुन्हा एकदा अमर चिकणे बॅटिंग मध्ये होत आहे तयार. बॅकफूटचा पंच, परंतु जातील का क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली? तर नाही. फक्त 1 आणि 1च धाव. बॅटिंग मध्ये आता आकाश सुर्वे तयार होतील. पाठीमागच्या ओव्हरमध्ये बॅटिंग करताना अडखळत त्यांनी बॅटिंग केलेली आहे, कारण ज्या प्रकारे वेळेची अचूकता हवी होती त्या प्रकारे त्यांना साधता आलेली नाहीये. परंतु आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. पाण्यामध्ये वीज असते, तिला गतीची गरज असते. आत्मविश्वास
हा आपल्यामध्ये असतो, त्याला साथ घालावी लागेल, परंतु एक सिंगल धाव. या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. गिअरची आपण चर्चा करतोय. सध्याच्या घडीला एकेरी दुहेरी धावांवरती कॉन्सन्ट्रेशन या जोडीने केलंय. असं म्हणतात की एकेरी दुहेरी धावा क्रिकेटच्या स्कोर बोर्डला नवसंजीवनी देतात. कमी गतीचा बॉल आणि फुलटॉसला पुन्हा एकदा योग्य न्याय देऊ शकले नाही आकाश सुर्वे. फक्त एक आणि एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळते आणि अखेरकार आकाश सुर्वे यांची अतिघाई त्यांना संकटामध्ये घेऊन येते. जड पावलांनी येत आहेत माघारी. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर हो केला गेलाय. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे. अजित आहे ना, अजित दळवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये एका बाजूला षटक क्रमांक आता 4चा खेळ इथे संपलेला आहे आणि धावसंख्या आहे 4 षटकांच्या अखेरीस. प्रथम बॅटिंग करताना टीम तन्मय टायटन्सच्या टीमने बनवलेल्या आहेत धावा 41 धावा 3 गडी बाद. शेवटचे 6 बॉल. चला घाई करा पाबळ पॅन्थर्स आणि टॉस साठी रिपोर्टिंग करा. मॅच क्रमांक आहे 6 एनआर वॉरियर्स विपक्ष काळेश्वरी 11. दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आपली आहे. मातेगावचे रुपेश दळवी ओव्हर नंबर 5 साठी आलेले आहेत. बॅटिंग मध्ये फलंदाज तयार होतील अजित दळवी. तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी धाबा किती बनवताय याला महत्व आहे. आणि दोन्ही खेळाडू एकाच गावचे एकमेकांसमोर. शेवटचे 6 बॉल टार्गेट सेट करणारे. सोडून दिलेला बॉल. पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. यानंतरचा बॉल फ्री हिट आहे. शेवटचे काही बॉल शिल्लक. बॉलर तयार रुपेश दळवी. ऑन साइडला बॉल खेळला अजित दळवी यांनी. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त केली आहे. आणखी एका धावेचा प्रयत्न केलाय. बघता बघता 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण. तिसरीचा प्रयत्न चालवला जाईल का, तर 3 धावा पंचांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. तर बॉलच्या पाठीमागे आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. स्कोर बोर्डला निश्चित पुढे नेऊया आणि अंतिम षटकामध्ये धावसंख्येची भूक जी आहे ना ती वाढवावीच लागेल. या 4 षटकांमध्ये ज्या प्रकारचा खेळ राहिलेला आहे तो आपण पाहिला. तन्मय टायटनचा पाबळ पॅन्थरने भेदक गोलंदाजी केलेली आहे, परंतु आता फलंदाजांना हात खोलावे लागतील या मॅच मध्ये. बॉलर रुपेश दळवी पुन्हा तयार. पाठीमागच्या मॅच मध्ये रुपेश दळवी यांना खास काही करता आलं नव्हतं, परंतु या मॅच मध्ये रुपेश दळवी यांचा हा बॉल मिड विकेटला खेळाडू बॉलच्या खाली लांबी पडली होती कमी. झेलही निसटलेला आहे. कॅच पकडणं फार महत्वाचं होतं, परंतु कॅच होऊ शकला नाही. दोन धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. आपण चर्चा करतोय की कॅचेस फार महत्वाचे आहेत. जर कॅच पकडली गेली असती तर 2 धावा वाचल्या गेल्या असत्या. बॉलर तयार. बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये फक्त आणि फक्त एका धावेसाठी.
अंतिम षटकामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय तन्मय टायटन्स या टीमला. आणि फलंदाज कॅच आउट होऊन माघारी येत आहेत. अजित दळवी येत आहेत माघारी. प्रयत्न अजित दळवी यांनी केले धावसंख्या वाढवण्याचा, परंतु लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. अजित दळवी येत आहेत माघारी. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रतीक चिकणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये. चला घाई करा, शेवटचे काही बॉल शिल्लक आहे. त्यानंतर मॅच क्रमांक 6चा टॉस होईल. येणार वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये काळेश्वरी 11. पंचांनी सांगितलंय हा वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि या बॉलच्या पाठीमागे कोणती धावही नाहीये. आला तो डॉट मिळत नाहीये कोणतीही धाव. यानंतर आता आपण टॉस करणार आहोत. टार्गेट सेट करणारा षटक आहे. प्रथम बॅटिंग करताना तन्मय टायटन्स कुठपर्यंत मजल मारणार आहे हेही पाहावं लागेल. पाबळ पॅन्थर हा संघ या संघाला कुठपर्यंत रोखणार आहे हेही पाहावं लागेल. आता तर ऊन पडलंय, लक्षात ठेवा. आता तर लाईट चालू होईल. आणि अखेरकार हा डॉट बॉल आलाय. प्रथम बॅटिंग करताना तन्मय टायटन्सच्या टीमने बनवलेल्या आहेत धावा 49 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 50. पाबळ पॅन्थर्स या टीमला येणाऱ्या 30 बॉलमध्ये आपण करतोय टॉस. आणि आलेला आहे तो छापा. संदेश पवार टॉस जिंकता. काळेश्वर 11 टॉस जिंकलेला आहे. या मॅच मध्ये काय घेत आहे? क्षेत्ररक्षण. समोर कुसुंबीज गावचे खेळाडू संघनायक म्हणून आलेले आहेत. दोन्ही खेळाडू एकाच गावचे आहेत. कशा भावना आहेत? खूप चांगला. लास्ट टाइम पण आम्ही फायनल खेळलेलो होतो दोघं, तर यावेळेसाठी पण त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा. पियुष, तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं सर? आम्ही सुद्धा फिल्डिंगच घेतली असते, परंतु आता बॅटिंग करायची आहे. काय वाटतंय की खेळपट्टीवरती किती धावा बनवल्या पाहिजेत? आता खेळपट्टी सुद्धा सुकली, आता जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या टीमचं मनोबल कसं आहे? आज चाललंय सर्व चांगले खेळतो. खूप साऱ्या शुभेच्छा. इधर वॉरियर्स तुम्हाला आणि काळेश्वर 11 तुम्हाला. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे काळेश्वर 11ने. संदेश पवारने सांगितलं की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करतोय आणि टीम एनआर वॉरियर्सला आम्ही बॅटिंगसाठी आमंत्रित करतोय. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. पाहत राहा, ऐकत राहा. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3.
चला बॅटिंग ऑर्डर पाठवा आणि फिल्डिंग लावून घ्या अशी विनंती आपण दोन्ही संघांना या ठिकाणी करत आहोत. मात्र सुरुवात होईल. 50 धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग आता करायचा आहे टीम पाबळ पॅन्थर या टीमला. कारण पाबळ पॅन्थरने आतापर्यंत एक सामना गमावलेला आहे, परंतु एका बाजूला जो टॉस झाला ना एनआर वॉरियर्स आणि काळेश्वरी 11 या दोन्ही संघांनी आतापर्यंत एक सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये असणार आहेत, त्यामुळे पुढची लढत ही फार महत्वाची राहील. दोन्ही संघांना आपण देत आहोत शुभेच्छा. एका बाजूला स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट झालेली आहे. स्ट्रायकर जोडी पाबळ पॅन्थरची. एका बाजूला निचरे गावचे एक प्रतिभावंत ऑलराऊंडर किरण शिलाटकर आणि त्यांच्या सोबतीला धुंद गावचे यश धुंदळे आणि षटक क्रमांक 1 मध्ये आता गोलंदाजी मार्गवरती कुणाला आणलं जाईल हे पाहावं लागेल. मॅचच्या सुरुवात ऋतुराज चिकणे ओव्हर नंबर 1 गोलंदाजीचं पहिलं षटक सत्र क्रमांक 2चं. षटक क्रमांक 1 ला सुरुवात. पहिला बॉल आपटलाय आणि त्या बॉलवर आता पंच काय सांगतायत की हा वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. 1 फ्रॉम दी ओव्हर पहिल्याच बॉलला पंचांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे इथून आता ऋतुराज चिकणे यांना बाउन्सर टाकता येणार नाही. याही गोष्टीची आता त्यांना काळजी घ्यावी लागेल. परंतु बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतो यश धुंदळे आणि किरण शिलाटकर. वेगाने टाकलेला बॉल, असेच बॉल टाकावे लागतील. हा एका धावेचा बॉल आलेला आहे, एक सिंगल धाव. परंतु एका बाजूला यश धुंदळे आणि किरण शिलाटकर यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. पाठीमागच्या मॅच मध्ये किरण शिलाटकर यांना बॅटिंग चांगली करता आली नव्हती, परंतु आज चांगली करावी लागेल. यश धुंदळे एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये आहेत, पुन्हा तयार. आडव्या बॅटचा फटका निघाला डिक्लेअर झोन मध्ये. पहिला बॉल जर तुम्ही वगळला ना तर बाकीची गोलंदाजी या 2 बॉलच्या पाठीमागे चांगली केलेली आहे. मनोबल वाढवणारे बॉल आहेत, परंतु एका बाजूला यश धुंदळे यांना नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. क्षमता प्रतिभा त्यांच्याकडे चांगली आहे. पुन्हा बॅटिंगसाठी ते तयार होत आहेत. स्ट्रायकर एंडला, बॉलर पुन्हा तयार. आडव्या बॅटने या बॉलवरती केलाय प्रहार, डीप स्क्वेअर लेगला. बॉल सीमा पार, मिळाला मुका आणि दिला या बॉलवरती यश धुंदळे यांनी ठोका. बॉल सीमा पार, षटकार. ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने बॉल पाठवलाय. सीमा रेषेच्या पलीकडे अकूट टप्प्याच्या बॉलवरती केलाय वार. नजर रोखून धरलेली आहे आणि पंच सांगतायत की हा दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. 50 धावांचा बचाव तन्मय टायटन्स या टीमला करायचा आहे. या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांनी तर नजर रोखून धरलेली आहे. आता पंच काय सांगतील? नो बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. 50 धावांचं लक्ष आहे. 3 वाईट टाकले त्यांनी, 2 वाईट आणि 1 नो. 2 याचा पण वनडे गेला ना. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. चार बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आहे. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल आणि पंच पुन्हा सांगतात की हा नो बॉल आहे. या गोष्टी तन्मय टायटन्स या टीमला टाळाव्या लागतील, कारण या ज्या गोष्टी आहेत ना, ज्यावेळेस मॅच अंतिम टप्प्यामध्ये जाते त्यावेळेस मात्र या धावा
फार महत्वाच्या असतात, कारण या धावांमुळे धावसंख्येचा बचाव करताना कमी धावा शिल्लक राहतात. या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव मिळत नाही, डॉट आलेला आहे. बॅटिंग मध्ये यश कुंदळे आणि किरण शिलाटकर या जोडीमध्ये एक छोटीशी पार्टनरशिप उभी राहते पहिल्या विकेटसाठी. अरे येणार नाही, मी येणार नाही. एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आहे. आता 24 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 37. हे समीकरण अजूनही बाकी आहे. ठीक आहे, चालेल, त्याला फोन करतो. चला मित्रांनो, काही करा, आता वेळ आपण घेऊ नका, कारण या मॅचसाठी वेळ जास्त गेलाय. राहुल धनावडे ओव्हर नंबर 2 मोहाट गावचे. आक्रमण केलंय लॉंग ऑनला, सरळ बॅटने क्रिकेटचा पुस्तकी फटका. बॉल सीमा रेषा पलीकडे शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ, आणि या बॉलवरती किरण शिलाटकर यांनी केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार येतोय. धावसंख्येचा पाठलाग करताना संघर्षाचा शंकनात करणारा किरण शिलाटकर यांच्या बॅटमधून हा षटकार, हा मोठा फटका आलेला आहे किरण शिलाटकर यांच्या बॅटमधून. एका बाजूला राहुल धनावडे यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलंय. राहुल धनावडे पुन्हा तयार होतील गोलंदाजी मार्गवरतून. एका बाजूला किरण शिलाटकर यांचं आक्रमण सुरू आहे. या अगोदरच्या बॉलवरती मोठा फटका आलाय. राहुल धनावडे म्हटलं की ऑलराऊंडर खेळाडू मोहाटगावचे पुन्हा तयार. बॅकफुटवरती गेले, पंच केलाय पॉइंटच्या डोक्यावरतून. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, आणि पंचाने सांगितलं की नो बॉल आहे, +1 आहे. अशा 2 धावा, म्हणजे यानंतरच्या बॉलवरती फ्री हिट असणार आहे. राहुल चला दोन्ही संघ मित्रांनो आपण वेळ घेत आहे, कारण या मॅचसाठी वेळ जास्तीचा गेलेला आहे, कारण सामने अजून आपल्याकडे भरपूर बाकी आहेत. हा 5वा सामना सुरू आहे, अजूनही 5 सामने पेंडिंग आहेत, आणि त्यासाठी विनंती आहे की आपण घाई करा, आपण वेळ घेऊ नका, कारण दुपारच्या आता वाजलेले आहेत 3:13. बॅकफुटवरती गेले, पंच केलाय, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचलो. या प्रयत्नामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे. डॉट बॉलचा रेशिओ एका बाजूला वाढवावा लागेल गोलंदाजी करताना, आणि विकेटची सांगड घालावी लागेल, परंतु एका बाजूला चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठ्या फटक्यांची सांगड घालावी लागेल. कमी गतीचा बॉल सोडून दिला आहे. पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. एक पाय हवेत घेतला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली गेले होते. कॅच घेण्याचा प्रयत्न, स्लीप झाले, घसरले. Hello.
फटका चांगला खेळलाय लॉंग ऑफला, एक पाय बाहेर काढत, परंतु क्षेत्ररक्षण तिथे चांगलं झालं, कॅच होऊ शकला नाही, परंतु बॉलचा पाठमोरा केलेला आहे. 3 धावा या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळतील. बाबाराज प्रीमियर लीग मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये होते. किरण शिलाटकर चांगली बॅटिंग केली होती, परंतु राहुल धनावडे यांनाही आपली चमक दाखवावी लागेल. अद्यापही तन्मय टायटनला विकेट मिळालेली नाहीये. राहुल धनावडे यांना ते काम करावं लागेल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 50 धावांचा पाठलाग करताना 28 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. 28 बनलेले आहेत, म्हणजे बनवायचे तिथून पुढे अजूनही 22. शेवटचा बॉल अजूनही या षटकामध्ये शेष आहे. तन्मय टायटन्स, आपण फार वेळ घेतलाय मॅचसाठी. आपण घाई करा, कारण आपण क्षेत्ररक्षण करता आणि तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. त्याची आपण दक्षता घ्या आणि आपण घाई करा. आक्रमण तर केलं, एक्स्ट्रा कव्हरला निघालेला बॉल आणि या बॉलवरती मोहर लागली आहे. सरळ 6 धावेंची धावसंख्येचा पाठलाग करताना आलाय. दिलासा देणारा षटकार. बॅटिंग करताना पाबळ पॅन्थर्स या टीम कडून षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 50 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे धावफलकावरती 34 धावा आलेल्या आहेत, म्हणजे इथून पुढे बनवायच्या आहेत धावा 16. येणारे बॉल 18. पाबळ पॅन्थरची परिस्थिती आता बदलली आहे. आता पिवळ्या चेंडूचं षटक प्रगतीपथावरती येत आहे. आणि एक सिंगल धाव आलेली आहे. फटका जरी एका धावेचा असला ना तरी आत्मविश्वास हा द्विगुणित करणारा फटका आहे. किरण शिलाटकर स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 3 साठी अभि शिंदे षटक क्रमांक 3 हाताळत आहेत. पिवळ्या चेंडूचं षटक प्रगतीपथावरती आहे, म्हणजे येल्लो बॉलचं हे षटक प्रगतीपथावरती. आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे एक धाव आलेली आहे. तन्मय टायटनचा हा संकटमोचक खेळाडू गोलंदाजी मार्गवरती आलाय. पाठीमागच्या मॅच मध्ये कलाटणी दिली होती गोलंदाजी करून. आता या मॅच मध्ये तसा प्रयत्न होईल का? डॉट आलाय. कोणतीही धाव मिळणार नाहीये. निर्धाव बॉलची सांगता डॉट. तिसरा बॉल आता प्रगतीपथावरती येईल. अभि शिंदे मॅन फ्रॉम पिंपरी. किरण शिलाटकर जे निजरे गावचे आहेत बॅटिंगसाठी होत आहेत तयार. कमी गतीचा बॉल वळवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आता निर्धाव बॉल आलाय. पाठीमागच्या मॅच मध्ये अशाच प्रकारचं काहीच षटक हाताळताना मॅचला कलाटणी दिली होती अभि शिंदे यांनी, परंतु आता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलाय आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक किरण शिलाटकर यांचा फटका होता कडक. बॉल सीमा पार. षटकार. 50 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे धावफलकावरती 41 धावा. 9 धावींची गरज आहे आणि येणारे बॉल किती आहेत तर ते 14 आहेत. गोलंदाजी करण्याची अभि शिंदे यांची एक वेगळी शैली आहे. स्ट्रायकरला बॅटिंग करताना किरण शिलाटकर यांनी मोठ्या फटक्यांचा दुडगूस घातलाय. 9 धावींची अजूनही गरज आहे पाबळ पॅन्थर्स या टीमला. 8 बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपला बॉलवरती आहेत. बॉलचा पाठमोरा होईल. बॉलची फेकी केली जाईल. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न केलाय का? तर हो, केला गेला. ज्यावेळेस फेक केली गेली त्यावेळेस 1 धाव पूर्ण केली आणि अशा 2 धावा धावफलकावरती या बॉलच्या पाठीमागे जोडल्या जातील. 7 ची गरज आहे. इथून पुढे येणारे बॉल किती? 13 बॉल 7 धावा. अभि शिंदे पुन्हा तयार. बॉल आला, त्याला फक्त सन्मान दिला, टर्न केलं. मैदानाच्या डाव्या बाजूला बॉल फक्त वळवला स्ट्रोक खेळताना. दुसरीचा प्रयत्न. आता बनवायचा आहे धावा 5. येणारे बॉल 12.
12 बॉल 5ची गरज पाबळ पॅन्थर्स या टीमला. बारा बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 5 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. ओव्हर नंबर 4 षटक फार महत्वाचं राहील, कारण या ओव्हरमध्ये गोलंदाजाला येऊन चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी करण्यासाठी परिस्थिती अनुकूल नाहीये, परिस्थिती बिकट आहे, परंतु याच बिकट परिस्थितीमध्ये येऊन आज तिकट खेळ करावा लागेल. परिस्थितीला जीवनामध्ये शरण जाऊ नका, तर परिस्थितीवरती मात करा. संघर्ष असा करायचा ना की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे, आणि आज मैदानाच्या आतमध्ये तो संघर्ष करावा लागेल. बॅटिंग गोलंदाजी करताना तन्मय टायटन्सच्या टीमला बॉलर तयार. संचित ओव्हर नंबर 4 आणि अखेरकार विजयाचा कळस राहणारा फटका मॅच उद्ध्वस्त करून गेला आणि पाबळ पॅन्थर या टीमने हा सामना जलद गतीने जिंकला. त्यांचं अभिनंदन. तन्मय टायटन्स या टीमला पुढील मॅचसाठी शुभेच्छा. दोन्ही संघाने आतापर्यंत एक सामना खेळला आहे, एक गमावलेला आहे, एक जिंकलेला आहे. 2 सामने खेळलेले आहेत दोन्ही संघांनी आतापर्यंत. सामनावीराचा पुरस्कार आपण करूया अलाउन्स. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आहे दुंदगावचा यश दुंदणे. प्लेअर ऑफ द मॅच या त्यांना आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. खेळ त्यांनी